शिवसेना आमदार संजय गायकवाड यांना न्यायालयानं मोठा धक्का दिलाय। कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित शिवाजी कोण होता या पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना धमकावल्याप्रकरणी आणि शिवीगाळ केल्याप्रकरणी संजय गायकवाड यांच्या पोलीस चौकशीला परवानगी दिली गेली आहे। प्रशांत आंबी यांनी कोल्हापूरमधील राजारामपुरी पोलीस ठाण्यामध्ये संजय गायकवाड यांच्या विरोधामध्ये तक्रार नोंदवली होती। पोलिसांनी त्यावेळी संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यास नकार दिलेला होता। मात्र आता न्यायालयानं आमदार संजय गायकवाड यांच्या चौकशीची परवानगी दिल्यामुळे या प्रकरणात पुढील कारवाईची आणि गुन्हा नोंदवण्याचा मार्ग सुद्धा मोकळा झालाय। छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाराचा कोणी विषय असेल, मी त्या भूमिकेवर कायमचा ठाम आहे। येणाऱ्या विधानसभेत सुद्धा मी दगलबाज शिवाजी असतील, शिवाजी कोणते पुस्तकं असतील, या सगळ्या पुस्तकावर माननीय मुख्यमंत्री महोदयांना बंदी आणण्याकरता मी सभागृहास विनंती करेल। तो विषय मात्र राहणारच आहे। या अनुषंगाने जे काही कोर्टाने काही आदेश दिले त्यांचा मी आदर करतो, सन्मान करतो आणि पोलिसांना जे काही तपासामध्ये मदत लागेल ती मी करण्यास तयार आहे। न्यायालयानं त्यांच्या चौकशीची जी परवानगी दिलेली आहे तर त्याबद्दल आम्ही न्यायालयाचे आभार मानतो। आमचा न्यायालयावर विश्वास आहे, न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे, या देशाच्या संविधानावर विश्वास आहे। त्यामुळेच आम्ही कायदेशीर लढाई लढतोय। पण पोलिसांवर आमचा अजिबात विश्वास नाही। पोलीस निपक्षपाती तपास करतीलच, आमदार संजय गायकवाड यांची चौकशी करतीलच याची मला शंका आहे। तर प्रशांत आंबे यांना धमकावल्याप्रकरणी आमदार संजय गायकवाड यांचा पाय खोलामध्ये असतानाच त्यांनी आणखीन एक वादग्रस्त विधान केलंय। संजय गायकवाड यांनी शिवाजी कोण होता या पुस्तकावरती बंदीची मागणी केली होतीच, त्यामध्ये आता दगलबाज शिवाजी या पुस्तकाची सुद्धा भर पडली आहे। दगलबाज शिवाजी पुस्तक बंद करण्याची मागणी ते मुख्यमंत्री फडणवीसांकडे करणार आहेत। विशेष म्हणजे हे पुस्तक प्रबोधनकार ठाकरे यांनी लिहिलेलं असल्यामुळे गायकवाड यांची मागणी चर्चेत आली आहे। सभेत सुद्धा मी दगलबाज शिवाजी असतील, शिवाजी कोणते पुस्तकं असतील, या सगळ्या पुस्तकावर माननीय मुख्यमंत्री महोदयांना बंदी आणण्याकरता मी सभागृहास विनंती करेल। तो विषय मात्र राहणारच आहे। या अनुषंगाने जे काही कोर्टाने काही आदेश दिले त्यांचा मी आदर करतो, सन्मान करतो आणि पोलिसांना जे काही तपासामध्ये मदत लागेल ती मी करण्यास तयार असेल। दरम्यान संजय गायकवाड यांच्या अजब मागणीनंतर ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे आणि आदित्य ठाकरे यांनी निशाणा साधलेला आहे। पाहुयात काय म्हणाले। कव्हर पेज वाचतो, आतमध्ये काय त्याला माहीतच नाही। मी म्हणतो किमान प्रस्तावना तरी वाचली पाहिजे त्यांनी। प्रबोधनकार ठाकरेंनी लिहिलेलं आहे ते पुस्तक आणि तुम्ही शिवसेनेचे म्हणता, ज्या प्रबोधनकारांच्या विचारावर शिवसेना चालते आणि तुम्ही अशा पद्धतीने तुम्ही म्हणाल, मला असं वाटतं एकनाथ शिंदे साहेबांनी अशा या वाचाळवीरांचा बंदोबस्त केला पाहिजे। त्यांनी वाचलं असताना की छत्रपती शिवरायांनी गद्दारांना काय सजा दिली होती, तर या घाबरट लोकांना पलटाना पण 4 वेळा विचार करायला लागला असता। आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला वाटतं थोडं त्यांनी जरा डोकं टाळ्यावर ठेवून आता अवतीभोवती काय चाललंय, देशात काय परिस्थिती आहे, राज्यात काय परिस्थिती आहे, बेरोजगारी किती वाढलेली आहे, थोडं त्यांनी ह्या सगळ्या बाकीच्या राजकारणातून बाहेर पडून आज राज्यात काय परिस्थिती आहे नेमकी ती बघावी।